मी डॉक्टर आरती आणि आज आपण व्हिटॅमिन B12 या विषयावर बोलूया। कारण आजकाल भरपूर लोकांना व्हिटॅमिन B12 ची कमतरता दिसून येत आहे आणि मग त्यासाठी डॉक्टर ॲडवाइस करतात की तुम्ही व्हिटॅमिन B12 साठी इंजेक्शनचा कोर्स घ्या किंवा मग ते काही गोळ्या सुरू करतात। आणि मग तुम्हाला प्रश्न पडत असेल की पूर्वी तर असं काही नव्हतं, पूर्वी जो आहार घेत होते तोच आहार आपण आता घेतोय आणि आपण आहारामध्ये नॉनव्हेज पण घेतोय, कारण की नॉनव्हेजमध्ये तर व्हिटॅमिन B12 ची मात्रा जास्त प्रमाणामध्ये असतं। तरी सुद्धा मग आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता कसं काय येते, हा प्रश्न तुमच्यापैकी भरपूर जणांच्या मनामध्ये येतच असेल। म्हणून व्हिटॅमिन B12 बद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। तर व्हिटॅमिन B12 ची आपल्या शरीराला काय गरज असते याबद्दल काही माहिती जाणून घेऊया। व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी निर्माण करण्याचं काम करतं आणि ह्या लाल रक्तपेशींचं अगदी महत्त्वाचं काम म्हणजे या शरीरातील इतर पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं। जर ऑक्सिजन जो प्राणवायू आहे तो शरीरातील सर्व पेशींपर्यंत जर पोहोचला नाही तर ॲनिमिया हा आजार होतो। आणि B12चं अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे DNA ची निर्मिती करणे। DNA जो आपल्या शरीराचा पाया असतो, जर DNA व्यवस्थित नसेल तर अनेक अनुवंशिक आजार होतात। तसेच मज्जासंस्थेचं कार्य सुरळीत करण्यासाठी व्हिटॅमिन B12 ची गरज आहे। व्हिटॅमिन B12चं प्रमाण जर शरीरामध्ये योग्य असेल तर काही मानसिक आणि शारीरिक आजार सुद्धा टळू शकतात, ज्यामध्ये डिमेन्शिया, अल्झायमर, एन्झायटी आणि डिप्रेशन यासारख्या आजारांचं तुम्ही प्रिव्हेन्शन करू शकता। तसेच आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होऊन त्यापासून ऊर्जा मिळवण्याचं काम सुद्धा व्हिटॅमिन B12 करत असते। यामुळे केस मजबूत आणि चमकदार बनतात, त्वचा निरोगी आणि ग्लोईंग बनते। तसेच हे डोळ्याच्या आरोग्यासाठी सुद्धा महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे। आता पाहूया की व्हिटॅमिन B12 जर कमी झालं तर त्याच्या शरीरावर काय काय लक्षणे दिसतात। यामध्ये काही महत्त्वाची लक्षणे म्हणजे थोडेही काम केल्यानंतर लगेच थकवा येतो, हृदयाचे ठोके वाढतात, अशक्तपणा जाणवतो, त्वचेचे काही विकार दिसून येतात, त्वचा निस्तेज होते, विसरभोळेपणा वाढतो, स्मरणशक्ती कमी होते आणि कुठल्याही कामामध्ये चित्त लागत नाही, म्हणजे कॉन्सन्ट्रेशनने कुठलेही काम करू शकत नाही, चिडचिडेपणा, मूड चेंजेस आणि डिप्रेशन, तसेच वारंवार तोंड येण्याचा त्रास सुद्धा वाढतो। ही काही महत्त्वाची लक्षणे व्हिटॅमिन B12 च्या डेफिशियन्सीमुळे दिसतात। व्हिटॅमिन B12 वाढवण्यासाठी आहारामध्ये काय घ्यायला हवं, तर नॉनव्हेजमध्ये फिश, मटन आणि एग्सचा पण जो येलो पार्ट असतो त्यामध्ये व्हिटॅमिन B12 जास्त प्रमाणामध्ये असतं। तसेच व्हेज डाएटमध्ये दही, ताक, चीज हे घेऊ शकता। आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा आणि ओट मिल्क, बादाम मिल्क यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन B12 चांगल्या प्रमाणामध्ये असतं। B12 युक्त आहार घेऊन सुद्धा शरीरामध्ये B12चं शोषण होत नाहीये, त्याचं ॲब्झॉर्प्शन होत नाहीये आणि B12 ची डेफिशियन्सी कायम राहते। तर यामागे कारण काय असू शकतं, यासाठी कारण आहे आपल्या शरीरातील छोट्या आणि मोठ्या आतड्यांचं आरोग्य, ज्याला गट हेल्थ असं म्हणतात। त्यामध्ये आपल्या शरीरातले जे मोठे आतडे असतात, या मोठ्या आतड्यांमधले जे गुड बॅक्टेरिया असतात ते व्हिटॅमिन B12 बनवण्याचं काम करतात आणि शरीरातले छोटे आतडे जे आहेत त्यामधले जे गुड बॅक्टेरिया आहेत ते व्हिटॅमिन B12 ॲब्झॉर्प्शन म्हणजे शोषून घेण्याचं काम करतात। तर हाच मुद्दा समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे। जर तुमचं गट हेल्थ चांगलं असेल, तुमचे आतडे निरोगी असतील तरच आहारामधून घेतलेल्या B12चं ॲब्झॉर्प्शन होईल। म्हणूनच अगोदर आतड्यांचं आरोग्य जपा, त्यासाठी नॅचरल प्रोबायोटिक्स ज्यामध्ये गुड बॅक्टेरिया आहेत जसं की ताक, दही याचं आहारामध्ये वारंवार सेवन करत राहा। यामुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि पचनाचेही काही त्रास होणार नाही। तर या माहितीमधून तुम्ही समजू शकता की B12चं ॲब्झॉर्प्शन हे पूर्णपणे गट हेल्थवर डिपेंड आहे। तुमचे आतडे किती निरोगी आहेत यावरून ठरेल की B12 किती ॲब्झॉर्ब होणार आहे। म्हणून आतडे निरोगी असणं हे महत्त्वाचं आहे। आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता वारंवार जर तुमच्यामध्ये होत असेल तर तुम्ही सप्लिमेंट थ्रू, B12 इंजेक्शन थ्रू घेऊ शकता। थँक्यू।